व्हील साबण 4, फेअर अँड लवली 2, पाऊंडचा डबा तरी बाई 10 रुपयेवाला आणला काय. आणि 10 रुपयेवाला किती दिवस जायचा. त्याला बी डायरेक्ट लिहून ठेवलंय अजून. शॅम्पूच्या पुड्या डबा आणायला येत नव्हता बघ बाई, काय करावं. अंगाचे साबण अवघे 2 आणले काय. बर बर बर. फोन कोणाचा येतोय. सायलेंट कोण करतय ग बाई माझा फोन सारखं. आता हिचा कशाला फोन आला ग बाई मला. ही एक सारखं फोन करून करून वैताग द्यायला लागली मला. हॅलो रत्नमाला बोल की. कस काय फोन केला. बर बाहेर यायला तुम्ही. बर बर बर. बाहेर कुठं. बाहेर जेवायला. बर बर बर. मला ही फोन सांगायला करते का माझ्या जखमीवर मीठ चोळायला करते. माझा नवरा सारखा जेवायला नेत नाही म्हणून. हॅलो बर बर. कुठल्या हॉटेलला गेली. इथेच आपलं टेंभुर्णीत आली होय. बर 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 बर. कशी आली टेंभुर्णीत. गाडीवर का कशी. 4 व्हीलर मध्ये. मी त्या दिवशी हा म्हणले तुला 4 व्हीलर तू खरंच घेतली काय ग 4 व्हीलर. बर असं आहे होय. अगो बाई होय. असू दे असू दे. दुसरी एक बुक करायला लागली. लई पैसा मिळतो होय ग बिझनेस मध्ये तुझ्या. बर बर बर. हा ग मी काय करत होते. अगं मी आहे ना माझ्या डायरीत सगळं लिहून ठेवत होते. म्हणजे ट्रॅक्टरचं इन्कम किती, पगार किती आणि इतर बोनस पण असतो ना माझ्या मिस्टरांना. इतर बाहेरचा बोनस असतो. सगळं भत्ता थोडं बाहेर गेल्यानंतर ड्युटीला. हो हो हो. ती सगळं लिहून ठेवत होते ग. शेतातलं उत्पन्न किती आलं. हो आता हिला काय सांगू का. 10-10 रुपयेवाला पावडरचा डबा आणतात आणि व्हील साबण आणतात. 5-5 रुपयेवाले शॅम्पू आणते. शॅम्पू ग. ते शॅम्पूची बॉटल आणली मोठी ह्याने डव शॅम्पूची. हा डव शॅम्पूची आणली बॉटल. ती कसं आहे मी कॅन्टीन आणत असते सामान सगळं. आता कसं आहे बरं का ती सवय लागली म्हणून शरीराला ती कॅन्टीन ते आमचं पुण्याचं भाऊजी कॅन्टीनचं सामान भरून देतात ना म्हणून. नाहीतर बाई मला काय पैशाला कमी आहे का. मी सहज जाऊन इथं मॉलमधून आणू शकते तिथं सामान. पण ते त्यांना कसं वाटतं मग त्यांची पण मर्जी नको ना गं मोडायला. म्हणून मी मोठ्या शॅम्पूच्या पावडरच्या मोठ्या बाटल्या आणत असते. आता काय करते काय नाही बघ बसले जरा. थोडस गरम व्हायले जरा. एसी बंद होता. थांब थोडं 2 मिनिटात फोन करते. बरं गोल्ड राहू द्या. बरं गोल्ड नको चालूच राहू दे. मी एसी चालू करते. हा आता जरा काय एसी चालू करते. हा मी एसीत बसले ग. आता कसं छान वाटतंय बघ बरं एसी लावल्यावर. थांब जरा थांब. अगं जरा फुल करते एसी. थोडस गरम व्हायला लागले जास्त म्हणून. याला बी काय झालं ग बाई. किती डोकं खाते ग बाई फॅन तर. हॅलो फॅन ऐकू आलंय का तुला माझं. नाही फॅन नाही ग. एसी चालू केलाय मी. ती कसं आहे बरं का जरा ती मी नवीन एसी असल्यामुळे जरा मला कळत नाही ग नीट व्यवस्थित किती काय कसं करायचं. 5 स्टारचा एसी आहे बघ माझा एकदम ओके. हा थांबा. हा बसले बघ आता एसीत. काय झालं असं बाई फॅनला. संध्याकाळी तर झोप येणार नाही ग बाई. हा हॅलो. हा बोल की. हा काय खायला आली मग आता. काय घेतली ऑर्डर ही काय. हा बर आता काय करते बघ. हा अगं मी नुसतं म्हणून तर जमाय आमचं तर ह्याने लगेच बाहेर नेतात. काय कर होय अगं. आता तुला काय सांगू बाई. अगं बाई माझा एक शब्द सुद्धा मोडत नाही आमच्या. मग काय तर अगं मी नुसतं म्हणलं मला ही पाहिजे तर ती आणतातच बघ.
होय अगं, हो हो हो. हा मी तर लईच टाकली फेकावर, माझा नवरा माझ्या लई ताब्यात आहे, माझा नवरा माझं मोडत नाही, माझ्या नवऱ्यात माझ्यावर लई प्रेम आहे. ही कसली बाहेरच ना मला माझी मैत्री, मग तिला माहित नाही काय काय माझं ह्याने सारखं जेवायला नेत नाही तर म्हणून. हॅलो अगं रेंज जाते ग, रेंजचा प्रॉब्लेम आहे. तुला ऐकायला येत नव्हतं काय? पण मला तुझं ऐकायला येत होतं की तू म्हणत होती असं आठवड्याला 4 दिवसाला आम्ही बाहेर जेवायला येतो म्हणून. हो 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 हो. हिला आठवड्याला आणलं मग पेटला गाडीवरती, तुला वाटतं माझाच नवरा सगळ्यात चांगला. हॅलो अगं रेंज जाते तर. हॅलो तू जरा काय तिथं बसलेली असेल तर बाहेर हॉलमध्ये येऊन बोल की, तुला रेंज नाही वाटतं बहुतेक, कारण तुझं बोलणं मला ऐकू येत आहे, माझं तुला येत नाही. हा ती रेंजचा मला तुझा आवाज येतो, तुझा मला येत नाही म्हणलं तर तुला रेंज नाही बघ. हा हा हा. त्या दिवशी साडी कसली घेतली? नाही बाई तिथून नाही घेतली, मी दुसऱ्या मॉलला गेले. हा चांगली आणली साडी, आणली बाई, आणली अशी 17-18 हजाराची आणली. लई ती महाग दाखवायला आणि कुठं त्याच्या साड्या नव्हत्या चांगल्या. मी तुला परत व्हिडिओ कॉल करून दाखवते की आज कसं तुला बी रेंज नाही, माझी बी रेंज जाते, मग काय करायचं. हो हो हो. मग कुठल्या कुठल्या मैत्रिणीला फोन केलता? जानकूला केलता काय? काय जानकू म्हणत जाऊ नको, काय म्हणत जाऊ मग जानकी? अगं जानकीच नाव आहे बरं का तिचं, पण ती काय माहिती तिला जानकू जानकू सगळ्या बाया म्हणजे तिथे जानकूच पडलंय नाव. हा तिचं नाव जानकीच आहे. छान. अगं बाई ती तर लय भाव खायली, तिला काय झालं बाई भरून गहू झालाय. आता काय सांगायचं, लय गहू झालाय. विकायचं म्हणलं तर 4,000 शिवाय भाव सांगू ना बाई, जणू काय हिला जिंकटीला गहू झालाय. हा बघ की तर, हा सरळ म्हणते 4,000 शिवाय सुवर्ण नाही बघा. हा अगं माझ्या तर रानात 20 पोती झाला गहू, तुला काय सांगायचंय. अगं खुरपण नाही, औषध नाही, काय नाही. मी ती कसली गेले नाही, पेरताना तेवढं गेले, कसला पेरते ते बघायला, काढताना त्या दिवशी मशीन आल्यावर तेवढे गेले. हो आणि तिचा मी लगेच 2 दिवसानं केला जानकूचा, तर म्हणती मला लय गहू झालाय सुवर्णा. आणि मी म्हणलं बाई विकता इथं आमच्या खायच्या बाया, तर म्हणते 4,000. हो आता बघ की बाई. तुला किती झालाय गहू? ज्वारी झाली किती झाली? 35 पोती ज्वारी झाली का? किती रान आहे का तुला? बर बर बर. नवीन घेतलंय का? बर तुझी बी चांगली प्रगती झाली बघ. होय का? बर बर. हो हो हो. नाही आमच्या दुसऱ्या रानात गोष्टी आहे, आम्ही फक्त कसं असतंय थोडाफार असं खाय पुरता, पण गहू आम्हाला नाही काय आवडत तसला बाजारचा, किती पण छान असला तरी शेतातल्या गव्हाची सर येत नाही. हो 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 हो. होय अगं. भाऊजी 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 बाहेर गेलेत अगं. मी आता बसले बघ एसीत चांगली मस्त पैकी. हो आता काय करायचं. हो बसले बसले. हो ते जरा बाहेर गेले, त्यांचं कारखान्याचं काय जर काम असतं ते बाहेर गेले. आताच म्हणून गेले तुला काय खायला आणायचंय का? आता तुला तर माहित आहे माझा नवरा किती चांगला आहे. अगं शब्द न हो, मी नुसतं डोळ्याच्या पापणीनं त्यांच्याकडे बघितलं तर त्यांना लगेच कळतंय माझ्या मनात काय चाललंय ते. हो 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 तसंच आहे तर बघ. हो आता माया तर काय सांगू बाई ह्यांची माझ्यावर. अगं तिकडं कुठं फुलं फिलं असू दे, गजऱ्यासाठी फुलं तर घेऊन येणारच नाही. जर मी गजरा 2-3 दिवस तशीच फुलं राहिली तर ती गजराचा आकार त्यात म्हणजे तू गजऱ्याशिवाय चांगली दिसत नाही. हो हो हो. अगं फुलं आणि गुलाबाचं फुल हे सारखं आणतात, लय प्रेम आहे बाई माझ्या नवऱ्याचं. आता तुला काय सांगू, हिला कसं सांगू बाई, ही तर सगळं मी सगळं फेकते ती. हॅलो हा हा मग मी खरंच सांगते की, आता तुला तर माहितच आहे की ग आमचं यांनी लय माया करते अगं माझी. आमची आई सांगत नव्हती का तुला सुवर्णाचं मालक लय चांगला येतो म्हणून. हो हो मग काय तर. तेव्हा तर अगं पगार कमी होती, आता तर पगार जास्त झाल्यामुळं तर आता काय तुला सांगू. सोनं तर मला म्हणते तर नवीन कुठला दागिना निघाला की सोनं घ्यायचं. हो आता मग बाई, मग असला नवरा बाई 7 जन्म मिळो की ग, आणि 7 काय 14 मिळो, मग काय आहे तर. बरं चालतंय मग ठेव जरा, बघते मी बी जरा स्वयंपाकाचं. ती काय झालंय आज आमचे स्वयंपाक करणारे आले नाही बघ, ती काय माहिती कुठं गावाला गेली त्यामुळं. ठेवू का फोन?
हिला म्हणजे मी सगळं खरं खरं सांगायचं, हिनं म्हणजे सगळं मला खोटं सांगायचं. मी बी हे ठरवलं आता हिला सगळं खोटंच सांगायचं. ही मला खोटं सांगते तू सगळं, तर मी तर खरं सांगू रत्ना.